लाल जर तापलेला गोळा त्या कुत्र्याला काय वाटलं आहा. हा मासखंडाचा गोळा आहे त्या कुत्र्याला वाटलं हा मासखंडाचा गोळा आहे मासखंडाचा गोळा आहे म्हणून त्या कुत्र्याने काय केले म्हणलं बाबा अहो, तो गोळा खाऊन घातला महाराज त्या कुत्र्याने तो गोळा खाऊन घातला खाल्लं जरा खाऊन घातला आहा. त्या कुत्रा पळत जे कुत्रा रस्त्याने पळत सुटलं बाबा इतका पळाला मी त्याच्या मागं पळालो मग. त्या कुत्र्या माग तू पळाला मी पळालो पळाला असेल पळता पळता ते कुत्र जे होते ना आहा. ते काय वळावर जाऊन बसले एका चाऱ्याच्या वळईवरती जाऊन कुत्रा बसला असताना बाबा वळावर बसलं आहा. मी पळत गेला कुत्रा चाऱ्याच्या वळईवरती बसलं ते बसलं मी पळत गेला पाहत असेल ते पाहता पाहता ते कुत्रा चरा हागलं त्या वळावर कुत्र टऱ्या टऱ्या त्या चाऱ्याच्या वळईवरती हागलं हागलं आणि पुढे काय झालं म्हणली बाबा महाराज ते कुत्रा हागल्यानंतर आहा. वळाई पेटली हो वळई पिटली वळाई पेटून गेली चाऱ्याची वळई पिटली पेटून गेली मग तू काय केलं मी डोकं चालवलं तू अक्कलवान हुशार म्हणले का वागीर हा तू काय केलं घाई गडबडी मध्ये लगेच पळत पळत पंपावर गेलो पेट्रोल पंपावर हा बर मग पंपावर गेलो तिथे 2 ड्रम भरलेले होते कशाचे कल्पनाच नाही आपल्याला पाहिलेच नाही तो हा मी घाई गडबडीत होतो आहा. ते पंपावरून ते 2 ड्रम भरून आणले आहा. वळ गेले सपा सप काय झालं रे कशाला आवाज येतो रे सपा सप वळ शाबास पगार वाढला काय सांगा महाराज आहा. ती वळाई आराम गुरमी संताट्या लाज वाटत नाही रे तुझ्या जीवाला राज दरबार की धर्मशाळा महाराज तुम्हाला हे खरं वाटलं का मग अहो मला स्वप्न पडलं होतं स्वप्नातली ऐकल्या म्हणलं शिपाई दादा रे दादा देशा मस्करी सोडा आणि हरिनाम जोडा म्हणले बाबा हरिनाम बोलायचं. अजून 2 नंबर आहे महाराज नंबर 2 कुठं आहे म्हणले बाबा त्याला बघून बोला. बोलायला काय अरे, जोडीदार. अरे काय घे इतकी मजा खूप मजा पगार वाढ झाली आबाज लाडूचं एक पाकिट एक हा बर्फी दिली आणि पगार सुद्धा फुल वाढला आता पण फुल वाढला बेतच काम नाही तू जाऊन ये हा महाराजांना भेट देऊ नये शेतकरी राजा तू अजून घरी झोपला धन्य दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला भारताचा वीरा तू अजून घरी झोपला धन्य दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला घरी राजा तू अजून काही झोपला धन्य दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला घरी राजा तू अजून काही झोपला घरी दुश्मन तुझ्या दारी टेपला भारताचा वीरा तू अजून घरी झोपला दारी दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला शेतकरी राजा तू अजून घरी झोपला धन्य दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला घरी राजा तू अजून काही झोपला दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला घरी राजा तू अजून काही झोपला दारी दुश्मन तुझ्या दारी येऊन टेपला शिपाई दादा ऐकले भल्ले शिपाई दादा या ठिकाणी रोजच्या नियमाप्रमाणे ड्युटीवर येण्याचा टाइम कोणता बाबा रोजच्या नित्य नियमाप्रमाणे 8 वाजेचा महाराज 8 वाजण्याचा टाइम आहे हा आता किती वाजले आहे आता जवळजवळ 9 वाजले महाराज या ठिकाणी आता 9 वाजण्याचा टाइम झाला बाबा मी तुला या ठिकाणी विचारत आहे आम्ही पण तेच सांगत आहे काय सांगत आहे रोजच्या नित्य नियमाप्रमाणे महाराज 8 वाजता येण्याचा टाइम महाराज 8 वाजता